फायर अँड सेफ्टी. फायर अँड सेफ्टी ह्या सिस्टमचा, ह्या कॉन्सेप्टचा, ह्या प्रकाराचा अर्थ असा आहे की आग आणि सुरक्षा याच्याशी रिलेटेड ज्या थिंक आहेत, याच्याशी रिलेटेड ज्या घटना आहे, याच्याशी रिलेटेड ज्या कॉन्सेप्ट आहे त्या फायर अँड सेफ्टीच्या पर्सनला माहीत असाव्या आणि त्या उद्भवू नये. त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये काम करताना त्याच्यामुळे कुठली अडचण किंवा लॉस तयार होऊ नये म्हणून फायर अँड सेफ्टीचा अभ्यास केला जातो. फायर अँड सेफ्टीचा अभ्यास करणारे लोक आगजन्य थिंग आणि आगेला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी ह्याचा अभ्यास ठेवतात आणि तीच आग कशी विझवली जाईल याचा पण अभ्यास ठेवतात. त्याच्याही पेक्षा महत्वाचं ती आग लागणार नाहीच ह्याची काळजी फायरच्या किंवा फायर अँड सेफ्टीच्या माणसाने घेतली जाते. सेफ्टी इज व्हॉट? फायर अँड सेफ्टी. सेफ्टी इज व्हॉट? सेफ्टी आग जसा एक ऍक्सिडेंट आहे, आग जसा एक लॉस तयार करणारा कॉन्सेप्ट आहे, तसाच एखादा माणूस उंचीवरनं पडणं, एखाद्या माणसाच्या डोक्यावर काहीतरी पडणे, एखाद्या माणसाला चटका बसणे, एखाद्याला शॉक बसणे, एखाद्याला एखादी वस्तू लागणे, एखादं एक्सप्लोजन होणं, कुठे गॅसियस कॉन्सेप्ट आहे, एखादी गॅसची टँक वगैरे त्याच्याशी रिलेटेड एक्सप्लोजन होणे, हे काय झाले ऍक्सिडेंटचे कॉन्सेप्ट. आणि हे होऊ नये, लक्षात ठेवा, झाल्यावर तर आपल्याला उपाययोजना करायच्याच आहे, पण ह्या होऊ नये, ह्या गोष्टी घडू नये म्हणून आपण कुठली काळजी घेतो? व्हॉट वी पीपल डू? वी पीपल टेक प्रिकॉशन दॅट व्हॉट आग लागणार नाही किंवा ऍक्सिडेंट घडणार नाही. दिस इज व्हॉट आवर बेस रिस्पॉन्सिबिलिटी, दॅट वी आर रिस्पॉन्सिबल टू टेक प्रिकॉशन्स अगेन्स्ट फायर, अगेन्स्ट ऍक्सिडेंट, अँड दिस इज व्हॉट वी हॅव टू लर्न. पण आता ही फायर अँड सेफ्टी कुठे आहे? दिस इज एक्झिस्ट एव्हरीवेअर. मग तुम्ही अगदी स्कूल कॉलेजेस पासून गेले, हॉस्पिटल, मॉल, हॉटेल, इंडस्ट्रीज, ऑइल, पेट्रोकेमिकल, हॉस्पिटल, ह्या ज्या सगळ्या ज्या इंडस्ट्री जगातल्या ज्या कुठल्याही प्रकारच्या इंडस्ट्री वर्कआउट करतात, इव्हन खाणीमध्ये काम केलं जातं, खाणीत काम केलं जातं, अशा प्रत्येक ठिकाणी इव्हन ऑफशोरला, शोअरला काम केलं जातं, जे किनाऱ्यालगतचे प्लेसेस आहे किंवा अगदी जहाज आहे ह्याच्यावर हे लोक काम करतात. मीन्स व्हॉट? अ पर्सन हू कन्सिडर ॲज अ फायर अँड सेफ्टी पर्सन कॅन वर्क एव्हरीवेअर. कुठेही तो काम करू शकतो. कशासाठी? काम कशासाठी करायचं आपल्याला? अपघात घडू नये म्हणून. लक्षात घ्या, वी आर रिस्पॉन्सिबल टू टेक प्रिकॉशन्स अगेन्स्ट ऍक्सिडेंट, दॅट दीज ऍक्सिडेंट आर नॉट हॅपन. पण ऍक्सिडेंट कसे घडणार नाही? ऍक्सिडेंट घडू नये या गोष्टीसाठी तिथे जे साध्या शब्दात जो हलगर्जीपणा केला जातो काम करताना, कंटाळा केला जातो, आळस केला जातो. सिंपल थिंग, कुठलंही काम करताना सपोज टू बी इलेक्ट्रिकलचं काम करायचं तर आपल्याला हँड ग्लोव्ज, हेल्मेट, शूज, तसं तर कव्हरऑल पण आहे. पण एवढ्या 3 बेसिक गोष्टी ह्या आपल्याला वापरणं गरजेचं आहे. कामाच्या वेळेस आपण वापरल्या नाही, इट मे रिझल्ट टू ऍक्सिडेंट. जर आपण त्या वापरल्या नाही तर त्या माणसाला शॉक बसू शकतो. एखादा हाईटवर काम करतोय, एखाद्या स्पेसिफिक हाईटवर काम करतोय. हाईट इज व्हॉट? 2, 3, 4 माळ्यावरच्या बिल्डिंगवर काम करणे ही हाईट आहे. आणि तीच खोल वेलमध्ये काम करणे ही देखील हाईट आहे. हाईट इज नॉट जस्ट अपवर्ड, इट मे बी डाऊनवर्ड ऑल्सो. सो तो ज्या हाईटवर काम करतोय तिथे, त्या हाईटवर काम करतोय तिथनं तो पडू नये त्यासाठी वापरला जाणारा सेफ्टी बेल्ट. मग आता तिथे काम करताना सेफ्टी बेल्ट वापरताना कामाला थोडीफार मायनर, जोपर्यंत आपल्याला आदत नाहीये तोपर्यंत थोडीशी अडचण होणारच. मग अडचण होईल, काम थोडं स्लो होईल किंवा काम थोडं जेवढं पाहिजे तेवढं परफेक्टली नाही म्हणता येणार, जेवढं पाहिजे तेवढ्या स्पीडने होणार नाही, म्हणून सेफ्टी बेल्ट वापरायचंच नाही असं काही चालणार नाही. इफ यू हॅव टू वर्क ऑन हाईट, यू हॅव टू यूज सेफ्टी बेल्ट, अँड दिस इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ही तुमची जबाबदारी की तो जो माणूस तिथे काम करणार आहे, व्हॉट वी डू, ती जी ह्युमन फोर्स तिथे काम करते, मग ते ITIचे लोक असतील, ते इंजिनियर्स असतील, जे कोणी लोक त्या इंडस्ट्रीमध्ये, त्या कंपनीमध्ये, त्या सेक्टरमध्ये काम करतात, तिथे काम करताना त्यांनी कंपल्सरी हे सेफ्टीचे रूल्स, सेफ्टीचे नियम पाळले पाहिजे. आता ते सेफ्टीचे नियम पाळतात का? त्यांना सेफ्टीचे नियम माहिती आहे का?
पहिला सगळ्यात महत्वाचा इश्यू, त्यांना सेफ्टीचे किंवा फायर अँड सेफ्टीचे नियम माहिती आहे का? माहित असले तर ते पाळतात की नाही हे, आणि त्यांच्याकडनं ते कम्प्लीट पाळून घेणे हे काम आपलं. वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस वर्क. दीज आर द कॉन्सेप्ट विच वी हॅव टू कन्सिडर वाईल वी आर डुईंग जॉब. की ह्या लोकांना हे काम करताना हे सेफ्टी मेजर्स तुम्हाला घेणं गरजेचे आहे बॉस. हे सांगणं, हे बोलणं, हे त्यांना कन्फर्म करणं, हे त्यांना कन्क्लूड करणं, त्यांना समजून सांगणं वाय दीज सेफ्टी मेजर्स आर इम्पॉर्टंट. तुम्हाला काय वाटतं, का बरं हे सेफ्टीचे नियम किंवा का बरं आपण या सेफ्टीच्या कॉन्सेप्ट वापरतो, त्या वापरणं गरजेचं आहे तिथं? काय अंदाज? अपघात होऊ नये. साधी सिंपल गोष्ट आहे. काम करताना अपघात होऊ नये. अपघात होऊ नये याचा अर्थ त्या तो जो पर्सन वर्कआउट करतो त्याला इंजुरी होऊ नये, त्याला हॉस्पिटलाइज करण्याची गरज येऊ नये, त्याची कुठली हानी होऊ नये. ती होऊ नये म्हणून अगोदरच हाईटवर काम करणारा जो माणूस आहे त्याला सेफ्टी बेल्ट लावलेला असतो. हाईटवर काम करणारा जो माणूस आहे त्याला हेल्मेट कंपल्सरी असतं. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या हाईटवर आपण कुठल्या कॉन्सेप्टने कुठल्या हाईटवर काम करतो त्यानुसार तिथे घेण्यात येणाऱ्या सेफ्टीचे प्रिकॉशन्स ते आपण त्यांना सांगणे. टीबीटी नावाचा एक प्रकार आहे टूलबॉक्सच्या कॉन्सेप्टमध्ये. इनिशियली वर्क चालू करण्यापूर्वी हे त्यांना सांगितलं जातं, तुम्हाला हे काम करायचंय, त्या कामासाठी ह्या सेफ्टी तुम्हाला घ्यायच्या आहे, आपण सांगतो हे. आणि त्या सेफ्टी सांगितल्यानंतर जेव्हा ते कामाला लागतात, कामाला सुरुवात करतात, त्यावेळेस त्यांनी ते नियम, ते सेफ्टीचे उपकरणं, त्यांनी ती सिस्टम फॉलो केली की नाही हे चेक करणं काम पण आपलंच. दिस इज व्हॉट आवर वर्क. When we consider about fire, no issue. Same thing is applied over it. एखाद्या शॉर्ट सर्किटमुळे, एखाद्या ओपन कनेक्शनमुळे आग लागणार नाही, ओव्हरलोडमुळे आग लागणार नाही, ह्याची काळजी घेणं पण आपलंच काम. आणि अर्थात आग लागलीच तर ती विझवायची कशी हे बघा बॉस. आग लागल्यानंतर विझवणं जेवढं महत्वाचं ना, त्यापूर्वी तेथे काम करणाऱ्या लोकांची मेंटॅलिटी, सायकोलॉजी ही खूप महत्वाची. साधी सिंपल गोष्ट आहे, ज्यादा तर आग लागल्यानंतर लोक गडबडून जातात आणि ते गडबडले किंवा धांदळले की अनकॉन्शियस होतात. हवा गडबडले म्हणजे श्वासोच्छ्वास जादा होणार, तो जादा झाला म्हणजे हवेत आग लागल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वाढणार, तो शरीरात जाणार, तो शरीरात गेला म्हणजे आपण अनकॉन्शियस होणार, बेशुद्ध होणार किंवा आपल्याला तिथे काही समजणार नाही, काही उमजणार नाही, आपण एका जागी स्तब्धपणे उभं राहणार आणि त्या अनकॉन्शियस थिंग मध्ये आपल्याला आग कदाचित थोडंफार भाजून जाईल किंवा जादा भाजून जाईल. मीन्स व्हॉट, आगीमुळे किंवा आग लागल्यानंतर आगीमुळे भाजून मरणारे लोक वेगळी, डायरेक्ट जाऊन फेस होऊन मरणारे वेगळे, आणि अनकॉन्शियस होऊन सायकोलॉजिकल इफेक्ट होऊन त्यानंतर भाजणारे लोक वेगळे. म्हणून आग लागल्यानंतर व्हॉट वी हॅव टू लर्न हिअर दिस थिंग्स. आग लागल्यानंतर बचाव कसा करायचा हे तर आपल्याला त्यांना शिकवायचंच आहे. आग कशी विझवायची हे पण आपल्याला त्यांना शिकवायचं, पण पहिली सायकोलॉजी. व्हेन देयर इज अ फायर व्हॉट वी हॅव टू डू फर्स्ट. सायकोलॉजी म्हणजे काय, आपली मानसिकता म्हणजे काय. एखाद्या ठिकाणी सिंपल गोष्ट आहे, आपण गाडी चालवतोय, गाडी चालवताना एखादी गोष्ट आडवी आली, एखादा खड्डा आला, एखादा मांजर कुत्रा आडवा आला, एखादा माणूस आडवा आला, तर आपण बेसिकली काय करतो, ब्रेक दाबतो. फिजिबल लोक असेल तर दोन्ही ब्रेक दाबतात. अजून फिजिबल म्हणजे मोर एक्सपिरियन्स असेल, क्लच प्लस बोथ ब्रेक, फ्रंट अँड बॅक हे वापरतात. याशिवाय एका पायाने बॅलन्स मॅनेज करतात. व्हॉट इज दिस? दिस इज द स्टेप. If there is a hurdle in roadway during riding bike, these are the steps. कशा पद्धतीचा हर्डल आहे त्यानुसार ऍक्शन घेतल्या जातात. पण ह्या कधी घेतल्या जातात, जसा जसा तुमचा एक्सपिरियन्स, पहिल्यांदा तुम्ही बॅक ब्रेक वापरला, हळूहळू एक्सपिरियन्स वाढला, फ्रंट ब्रेक पण वापर, हळूहळू एक्सपिरियन्स वाढला, तुम्ही क्लच प्लस ब्रेक, नंतर आपण आपली बॉडी लँग्वेज पण वापरणार. व्हॉट इज दिस? दिस इज द स्टेप. आणि ह्या स्टेप म्हणजेच एक प्रकारे आपण गाडी चालवताना हे डोक्यात ठेवलेलं आहे की गाडी चालवताना रोडला हर्डल येऊ शकतं आणि ते हर्डल आल्यावर आपल्याला काय करायचं याच्यासाठी पण आपण मेंटली प्रिपेअर्ड आहोत. यू अंडरस्टँड? सेम थिंग रिगार्डिंग द फायर.
आग लागू नये याच्यासाठी 100 प्रयत्न आपण पण करायचे आणि जी टीम तिथे काम करते, जे वर्कर्स तिथे काम करतात, जे लोक तिथे काम करतात, त्यांना पण त्याच्याबद्दल हे करायचंय, ट्रेन करायचंय की आग लागणार नाही याच्यासाठी काळजी घ्या. पण सपोज टू बी आग लागलीच, जर लागलीच तर स्वतःला पण वाचवा, स्वतःची सायकोलॉजी पण मेंटेन करा, स्वतःला पण वाचवा आणि आग पण विझवा. ती कशी विझवायची, आगीचे कुठले प्रकार आहे, ती आग विझवण्यासाठी कुठले कुठले गोष्टी वापरल्या जातात, थिंग्स वापरल्या जातात, ह्या पण मॅटर करतात. त्याही आपण शिकणार. वी आर गोइंग टू लर्न, वी आर गोइंग टू अंडरस्टँड दीज थिंग्स. बट बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फायर अँड सेफ्टी पीपल इज टू ट्रेन पीपल, बेसिकली अंडरस्टँड द थिंग्स regarding fire and safety, understand the things, then train that thing, convey that thing to people and make them psychologically balanced, psychologically fit. If such a thing, such a accident, such a fire happens, तशा अपघात किंवा तसे आग लागलीच किंवा तशा घटना घडल्या तर आपल्याला कुठले पावलं उचलायचे आहे, त्याच्यासाठी कुठली उपकरणं वापरायची आहे, त्यानंतर तिथे आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो आणि तो अपघात कमी करू शकतो किंवा ती आग कमी करू शकतो, हे आपण पण लक्षात घेणे आणि आपल्या बरोबर काम करणारे जे लोक आहेत त्यांना पण ते शिकवणे, समजवून सांगणे की बॉस, इफ वी कन्सिडर दीज थिंग्स ऍक्सिडेंट विल बी मिनिमाइज. तुम्ही नीट आहे का, ऍक्सिडेंट विल बी मिनिमाइज, अपघात कमी केले जातात, अपघात बंद होत, accident will be minimized. Okay, these things we have to consider from fire and safety. फायर अँड सेफ्टी मधनं हा एक कॉन्सेप्ट आपल्याला क्लीन समजून घ्यायचा आहे की आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. अपघात काय आहे, अपघाताचे प्रकार काय आहे, अपघाताला जबाबदार गोष्टी काय आहे, आग काय आहे, आगीचे प्रकार काय आहे, आग लागण्यासाठी जबाबदार गोष्टी काय, ते अपघात कमी कसे केले जाऊ शकतात, कुठल्या गोष्टी वापरून कमी केल्या जातात, रिस्क कशी कमी केली जाते, ती फायर कशी कमी केली जाते, कुठल्या गोष्टी वापरून ती फायर कमी केली जाऊ शकते. दिस थिंग्स वी हॅव टू कन्सिडर, वी हॅव टू लर्न. हे बघा, शिकणे, समजून घेणे आणि त्याबद्दल प्रॉपर अवेअरनेस असून त्याची जबाबदारी असणे. हे बघा बॉस, शिकणे, समजून घेणे आणि जबाबदारी असणे, ह्या 3 गोष्टी. When we are going to prepare for any job is what is job? Job is responsibility. Job is what? Job is responsibility. मग रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा आपल्याला घ्यायचे तेव्हा त्या कामाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकणं गरजेचं आहे, त्या समजून घेणं गरजेचं आहे आणि आता त्या कामाची जबाबदारी आपण घेणं गरजेचं आहे. हेन्स इफ वी गो फॉर पर्टिक्युलर जॉब वी मस्ट बी मेंटली, फिजिकली प्रिपेअर्ड फॉर दॅट जॉब. अँड फॉर दॅट, त्या एखाद्या जॉबला काम करायचंय तर त्याच्यासाठी जबाबदारी घेणे म्हणजे साधी सिंपल गोष्ट, ती गोष्ट पूर्णपणे समजून घेणे. मग तेच तर, आग कशी लागते, आग म्हणजे काय, आग कशी लागते, कशाने ती कमी केली जाऊ शकते, अपघात काय आहे, अपघात कशाने होतात, कशाने ते कमी केले जाऊ शकतात. आपण तर पर्सनली रिस्पॉन्सिबल आहोतच, वी पर्सनली रिस्पॉन्सिबल, बट द पीपल हू वर्क ओव्हर देअर, but the employee, but the worker who work over there, they are also responsible. ते पण जबाबदार आहे. आपली जबाबदारी फक्त एवढी नाहीये की आग लागल्यानंतर आपणच जाणे एक्सटिंग्विशर घेणे आणि आग विझवणे किंवा आपणच जाणे अलार्म प्रेस करणे किंवा आपणच जाणे स्प्रिंकलर सिस्टम, ड्रेंचर सिस्टम जी आहे ती ऍक्टिव्हेट करणे. ही फक्त आपली जबाबदारी नाही, लक्षात ठेवा, ही जबाबदारी आहे त्या प्रत्येक पर्सनची जो तिथे काम करतो आणि आपली जबाबदारी आहे त्याला त्याची जाणीव करून देणे. दॅट यू पर्सन ऑल्सो रिस्पॉन्सिबल टू मिनिमाइज ऍक्सिडेंट. तुम्ही सुद्धा अपघात कमी करण्यासाठी जबाबदार आहात. अपघातासाठी जसे त्या घटना किंवा ती काळ किंवा ती प्रोसिजर जबाबदार आहे तसा अपघात कमी करण्यासाठी ती प्रोसिजर जबाबदार होऊ शकते जर आपण त्यावर प्रॉपर काम केलं प्रॉपर तर. म्हणून when we are going to understand fire and safety, we have to understand the reason behind every accident. So, boss, कुठलाही इव्हेंट घडतो, जे काही घडतं, कुठलाही सिच्युएशन येते,
ज्याच्यामुळे लॉस होऊ शकतो किंवा लॉस होतो, दॅट बिकम ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट वी पीपल वर्क टू मिनिमाइज ऍक्सिडेंट. आपण का काम करतो? फायर अँड सेफ्टीचे लोक का काम करतात? ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी. सिंपल गोष्ट आहे. मग ती आग लागून झालेला ऍक्सिडेंट असो, एक्सप्लोजनने झालेला ऍक्सिडेंट असो, एखाद्या मशीनशी रिलेटेड ऍक्सिडेंट असो, कोणी हाईटवरनं पडलं ऍक्सिडेंट असेल, हाईटवरनं काहीतरी कोणावर अंगावर पडलं ऍक्सिडेंट असेल, या सगळ्या गोष्टी काय आहेत? ऍक्सिडेंट. सो व्हॉट इज ऍक्सिडेंट? ऍक्सिडेंट इज व्हॉट? ऍक्सिडेंट ज्याचा आपण प्लॅन केलेला नाहीये. ठरवून होतो का ऍक्सिडेंट? नाही, अचानक घडतो. सो अनप्रेडिक्टेबल. अचानक गाडी चालवताना अचानक कधीतरी गाडीचं टायर फुटतं. अचानक फुटलं, ते काय आपण ठरवून फोडलंय किंवा अशी गोष्ट नाही. दॅट मीन्स इट इज अनप्रेडिक्टेबल. बॉस, इट इज अनकंट्रोलेबल ऑल्सो. आपल्याला अपघात पाहिजे तसा कंट्रोल करता येत नाही. जर कंट्रोल करता आला असता पाहिजे तसा, कसा घडावा अपघात, तर मग अपघात घडलेच नसते. सो दॅट ऍक्सिडेंट इज अनकंट्रोलेबल. अँड वन मोर थिंग, इट इज अनप्लॅन्ड. आपण प्लॅन करून अपघात किंवा ऍक्सिडेंट घडू शकत नाही. इट बिकम अ घात. जेव्हा आपण प्लॅन करतो असं असंच घडलं पाहिजे, दॅट बिकम अ घात. अपघात हा अचानक घडतो, त्याच्याबद्दल कुठलाही प्लॅन नसतो आणि त्याच्यावर आपलं कंट्रोल नाहीये. कंट्रोल करू शकत नाही आपण, कारण तो काय आहे? अपघात. दॅट इज ऍक्सिडेंट. सो अनप्लॅन, अनप्रेडिक्टेबल अँड अनकंट्रोलेबल थिंग विच लीड्स टू लॉस. अपघात घडला म्हणजे काय होणार? कुठला तरी लॉस होणार. मे बी इकॉनॉमिकल लॉस होईल, मे बी फिजिकल लॉस होईल, मे बी सोशियल लॉस होईल, मे बी एन्व्हायरमेंटल लॉस होईल, मे बी लिगल लॉस होईल, कुठला का होईना, पण लॉस हा अपघात झाल्यावर होतोच. सो वी वर्क, a person who considered as a fire person or person who considered as a safety person, these persons work to minimize accident. And remember, we cannot remove accident. Accident remove केले जाऊ शकत नाही, पूर्णपणे नामशेष केले जाऊ शकत नाही. आपण त्याच्यावर काय करू शकतो? रोख लावू नाही शकत. आपण त्यांना मिनिमाइज करू शकतो. ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी करू शकतो. पण ऍक्सिडेंट काय रिमूव्ह होणार नाही. तसं असतं तर सेफ्टीच्या लोकांची गरजच पडली नसती किंवा फायर सेफ्टीच्या लोकांची गरज. अपघात हे का बरं आपण रिमूव्ह करू शकत नाही? कारण ते अचानक घडतात. दीज आर अनप्रेडिक्टेबल. कधी गाडीचा टायर फुटेल सांगता येत नाही, कधी कुत्रा आडवं जाईल सांगता येत नाही, कधी एखादं मशीन फेल होईल सांगता येत नाही, कधी काम करता करता माणसाच्या हातातून एखादी वस्तू पडू शकते सांगता येत नाही. ती वस्तू पडण्यासाठी, त्या गाडीचा अपघात होण्यासाठी, ते कुत्रा आडवं जाण्यासाठी किंवा तो टायर फुटण्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी जबाबदार असतात. आणि आपण ऍक्सिडेंट का बरं कंट्रोल करू शकत नाही किंवा का बरं तो अचानक घडतो? त्याला तो ऍक्सिडेंट घडण्यासाठी नंबर ऑफ थिंग गरजेचे आहे. नंबर ऑफ थिंग रिस्पॉन्सिबल आहे. खूप साऱ्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे तो अपघात घडण्यासाठी. लिसन केअरफुली. एखादा अपघात हा अनप्रेडिक्टेबल आहे, अनप्लान आहे, अनकंट्रोलेबल आहे असं जेव्हा आपण म्हणतो आणि त्याच्यापासून लॉस होतोच, पण तो असा आहे, याला जबाबदार कधीतरी एन्व्हायरमेंटल फॅक्टर जबाबदार असेल. एखादा माणूस हाईटवरनं खाली पडतो, कदाचित तिथे पाऊस पडलेला असेल, कदाचित तिथे दव असेल, मे बी कधीतरी तिथील फिजिकल कंडिशन असेल, वरनं कुठनं तरी ऑइल ग्रीस कुठेतरी टपकत असेल ऑइल वगैरे किंवा त्याला ग्रीस लागलेला असेल. फिजिकल कंडिशन, एन्व्हायरमेंटल, मे बी सोशल कंडिशन. काम करता करता अचानक तिथे त्याला कुठेतरी काही आवाज आला असेल, त्याचं लक्ष विचलित झालं असेल, तो पडू शकतो. कुठलीही कंडिशन असू शकते, सोशल असू शकते, कुठलीही कंडिशन असू. दीज आर द फॅक्टर्स. फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंट. घटक, फॅक्टर हे अपघाताला जबाबदार आहे. आणि मग कुठल्या अपघाताला कुठले फॅक्टर जबाबदार आहे हे काय आपण स्पेसिफाय करू शकत नाही. ते काय आपण असं स्पेसिफाय करू शकत नाही ह्या अपघाताला हेच जबाबदार. हा, काही प्रमाणात करू शकतो, काही प्रमाणात आपण करू शकतो. बाबा गाडी फार जोरात चालवली, रोड फार खराब आहे, हवा खूप जास्त आहे, काही प्रमाणात करू शकतो. पण प्रत्येक अपघाताला स्पेसिफिकच फॅक्टर जबाबदार असतात असं नाही. कधीतरी क्लायमेटिकल कंडिशन मध्ये होणारा बदल तो पण अपघाताला जबाबदार. सोशल फॅक्टर मध्ये होणारा बदल, कधीतरी लिगल
कॉन्सेप्ट बदलल्या तरी अपघात होऊ शकतो. कारण पीपल आर नॉट रेडी टू ऍक्सेप्ट चेंज इमिडिएटली. माणूस किंवा माणसं एखादा चेंज ऍक्सेप्ट करण्यासाठी लगेच रेडी नसतात. जेव्हा चेंज घडतो तेव्हा तो चेंज ऍक्लिमेटाइज होण्यासाठी, ऍक्सेप्ट होण्यासाठी, आपल्यात फरक करून घेण्यासाठी एका स्पेसिफिक वेळेची गरज असते आणि त्या स्पेसिफिक वेळेमध्ये अपघात घडतात. बॉस, accidents are unplanned, these are uncontrolled, these are unpredictable. Why? Because number of factors are responsible for accident. That's why we said that we can minimize accident. We can minimize accident. We cannot remove accident. And what? जर अपघात घडला, जर ऍक्सिडेंट घडला तर लॉस होतोच. मग आपण ऍक्सिडेंट मिनिमाइज का करतो? आपल्याला रिक्रूट का केलं जातं इंडस्ट्रीमध्ये? हा लॉस जो होणार आहे, जो काही लॉस होईल, पैशाचा लॉस होईल, प्रोसेसचा लॉस होईल, मशीनचा लॉस होईल, सोसायटीचा लॉस होईल, एन्व्हायरमेंटचा लॉस होईल. हे जे लॉसेस आहे ना, हे लॉसेस कमी करण्यासाठी बघा, हा आपण एकदा रिबॅक जाऊ. आपण काय बघितलं? फायर अँड सेफ्टी इज व्हॉट? फायर अँड सेफ्टी इज द थिंग विच मिनिमाइज फायर, विच मिनिमाइज ऍक्सिडेंट. What is fire and safety person? The person who understand what is accident, what is loss, what is fire. तो अंडरस्टँड करतो. शिकणे वेगळी बात, समजून घेणे वेगळी बात, रिस्पॉन्सिबल होणे वेगळी बात. फायर अँड सेफ्टीचा माणूस हा कुठलाही अपघाताशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टींशी रिलेटेड ज्या कॉन्सेप्ट आहे त्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना काढणारा माणूस. साध्या आणि सिंपल शब्दात आपण बघितलं, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, कंपनीमध्ये जे अपघात घडतात ते कशा पद्धतीने अगोदरच कमी केले जाऊ शकतात याचा विचार करणारा माणूस आहे हा. मग आता प्रश्न हा आहे, अपघात घडतात, मग आपण बघितलं अपघात घडतात म्हणून लॉस होतात. हे लॉसेस कमी करणे ही पण आपली जबाबदारी. अर्थात आपण ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी केलं म्हणजे काय कमी होणार आहे? लॉस कमी होणार. साधी सिंपल गोष्ट. मग दुसऱ्या आशयाने बघितलं, दुसऱ्या कॉन्सेप्टने बघितलं, दुसऱ्या व्ह्यूने जर बघितलं, वाय वी पीपल रिक्रूट इन ऑर्गनायझेशन, इन कंपनी, इन सेक्टर और इन इंडस्ट्री टू मिनिमाइज लॉसेस. मगाशी आपण काय बघितलं? आपल्याला कंपन्यांमध्ये किंवा कंपनीजमध्ये भरलं जातं, रिक्रूट केलं जातं अपघात कमी करण्यासाठी. बॉस, अपघात कमी करणे ही तर आपली जबाबदारी, पण एक बिझनेस व्ह्यूने जर बघितलं तर लॉस कमी करणे ही आपली जबाबदारी. काय कमी करणे? लॉस कमी करणे. आता लॉस कशामुळे होतात? ऍक्सिडेंटमुळे. ऍक्सिडेंट कशामुळे घडतात? फॅक्टरमुळे. वेगवेगळे फॅक्टर, त्याच्यामुळे काय घडतात? ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट घडला की काय होतो? लॉस. लॉस झाला म्हणजे अर्थात बिझनेसवर परिणाम होणार. आपल्याला का बरं रिक्रूट केलं जातं? तो ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी, तो लॉस कमी करणे. मग तो लॉस कमी करायचा असेल तर तो ऍक्सिडेंट रेट कमी करावा लागेल. तो ऍक्सिडेंट रेट कमी करायचा असेल तर ते फॅक्टर मिनिमाइज करावं. ते फॅक्टर आपल्याला जर कमी करायचे असतील किंवा त्यांच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला ते फॅक्टर समजले पाहिजे प्रॉपर. आणि त्या फॅक्टरमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी बॉस. इट्स सेल्फ, पर्सन, इंडिव्हिज्युअल, ह्युमन बिईंग, माणूस हा त्या फॅक्टर मधला सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. ते जेवढे फॅक्टर्स आहे ना त्यातला माणूस हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. त्यानंतर कंडिशन, ज्या कंडिशन मध्ये, ज्या सिस्टम मध्ये, ज्या प्लेस मध्ये, ज्याला आपण वर्क प्लेस म्हणतो, कामाची जागा, ती कामाची जागा पण एक फॅक्टर आहे. नीट ऐका हा. आपण काय बघतोय? आपण बघतोय कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये जे लॉसेस होतात ते लॉसेस कमी करण्यासाठी आपल्याला रिक्रूट केलं जातं. याचाच अर्थ ते लॉसेस होतात ऍक्सिडेंटमुळे, ते ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी आपल्याला रिक्रूट केलं. ते ऍक्सिडेंट घडतात फॅक्टरमुळे, ते फॅक्टर मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला रिक्रूट केलं जातं. सिंपल गोष्ट. ते फॅक्टर म्हणजे काय? तिथे काम करणारा माणूस जो कोणी आहे, वर्कर आहे, तो प्रॉपर सुस्थितीत पूर्ण लक्ष देऊन काम करतो का? तो काम करताना सेफ्टीचे सगळे नियम पाळतो का? एक गोष्ट.
आता तो जिथे काम करतो, ज्याला वर्क प्लेस म्हणतो आपण, ते जे वर्क प्लेस आहे ते सुरक्षित आहे का? ते सुरक्षित असणं म्हणजे काय? सिंपल. ते वर्क प्लेस पण एक फॅक्टर आहे, माणूस पण एक फॅक्टर आहे, तसं वर्क प्लेस एक फॅक्टर आहे. कसं ते सिक्युअर्ड आहे का किंवा ते सेफ आहे का? हे कसं, कुठे तिथे जी इलेक्ट्रिकल वायरिंग केलेली ती प्रॉपर आहे का? तिथे जी फ्लोर आहे ती क्लीन आहे का? तिथे ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत, तिथे जे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले ते त्यांच्या जागी आहे का? तिथे काम करणारे जे लोक आहेत ते त्यांचंच काम करतात का? तिथे काम करणारे लोक धूम्रपान तर करत नाही ना? तिथे काम करणारे लोक सेलफोन, मोबाईल फोन वगैरे हे तर वापरत नाही ना? तिथे काम करणारे लोक किंवा तिथे जी वर्किंग कंडिशन आहे त्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांनी प्रॉपर ड्रेस कोड वापरलाय का? कधी कधी ड्रेस कोड अनप्रॉपर असेल तरी मशीनमध्ये ड्रेस कोड जाऊन ऍक्सिडेंट होऊ शकतो. ज्याला जे काम दिलेलं आहे त्याने ते काम न करता दुसरं केलं तरी अपघात होऊ शकतो. तिथे जी फ्लोर आहे ज्याच्यावर लोक चालतात त्याच्यावर कुठे पाणी तर सांडलेलं नाही, कुठे ऑइल तर सांडलेलं नाही, कुठे मध्ये अडथळा तर नाही, नको असलेली थिंग तर तिथे नाहीये ना? ज्या वस्तूचं आपलं काम झालंय, जे कामाची वस्तू आहे तिचं काम झाल्यानंतर ती वस्तू तिच्या जागी जाणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट ती तिथून उचलणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तिची जी जागा आहे तिथं ती ठेवणं गरजेचं आहे. तिथे असणारा जो कचरा आहे, कचरा हा 2 प्रकारांमध्ये, हे बघा सायंटिफिकरित्या हर्बल वगैरे वगैरे कचऱ्याचे बरेच प्रकार आहेत. आपल्या पद्धतीने कचरा 2 पद्धतीने, काम केल्यानंतर, वर्कआउट केल्यानंतर जे वेस्ट प्रॉडक्ट निघतं तो पण एक कचरा आहे. वेस्ट प्रॉडक्ट निघतो, वेस्ट मटेरियल निघतं, तो पण एक कचरा आहे. आणि काम झाल्यानंतर ते जे मशीन आहे ते आता तिथे कामाचं नाही. एखादं मशीन आणलं, वेल्डिंगचं काम आपलं पूर्ण झालं. आता वेल्डिंगचं काम पूर्ण झाल्यावर त्या वेल्डिंग मशीन, त्याची जी लाईट आहे, त्याची जी वायर आहे, त्याचे जे रॉड आहे, त्याचं जे मटेरियल ते तिथून उचलणं गरजेचं. सध्या स्थितीला तिथे त्या मशीनची गरज नाही, तो कचरा म्हणून काउंट होतो तिथे, कारण तो बाकीच्या कामाला अडथळा करतो आणि त्याचं तर तिथे काम नाही. मग दुसरा फॅक्टर, पहिला फॅक्टर ह्युमन बिंग, दुसरा फॅक्टर वर्क प्लेस, तिसरा फॅक्टर एन्व्हायरमेंटल कंडिशन. तेथील हवा दमट आहे का? तेथील हवा उष्ण आहे का? तेथील हवा थंड आहे का? तेथे प्रकाश आहे का प्रॉपर? काम करायचं म्हणल्यावर हवेचा पण इफेक्ट आहे, प्रकाशाचा पण इफेक्ट आहे. हा तिसरा फॅक्टर, ह्याच्यात पण खूप डिटेल आहे, आपण ते बघणार. हा तिसरा फॅक्टर, इट ऑल्सो मॅटर्स. आपण तर 3च फॅक्टर बघितले. चौथा फॅक्टर, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती. आपण जे वर्क प्लेसवर काम करतो त्याच्या बाजूची परिस्थिती. मग आपण सोशल फॅक्टर मध्ये आहोत की आयसोलेटेड फॅक्टर मध्ये आहोत? एखादी कंपनी किंवा इंडस्ट्री आता महाराष्ट्रात म्हणून आपण MIDC मध्येच का असते? MIDC का बरं तिकडेच असते? कारण तो हा इंडस्ट्रियल एरिया आहे, तिथे सोशल कॉन्सेप्ट येत नाही. त्याच्यामुळे सोसायटीला पण त्याचा हे होत नाही, इफेक्ट होत नाही. सोसायटीला पण त्याचा इफेक्ट होत नाही आणि त्या इंडस्ट्रीला पण सोसायटीचा इफेक्ट होत नाही. लक्षात घ्या, MIDC किंवा GIDC जे काही आहे ते एका बाजू साईडला का ठेवतात? पहिली गोष्ट, त्या इंडस्ट्रियल फोर्सचा, त्या इंडस्ट्रियल सिस्टमचा सोसायटीवर परिणाम नको आणि सोसायटीचा त्याच्यावर परिणाम नको. मग चौथा फॅक्टर आहे सोसायटी, समाज. हे असे अनेक फॅक्टर आहे बॉस, असे अनेक सारे फॅक्टर आहे ज्यातले बरेच सारे फॅक्टर आपण कंट्रोल करू शकतो. सपोज टू बी इल्युमिनेशन कमी आहे, लाईट कमी आहे, आपण आर्टिफिशियल लाइटिंग करू शकतो. नॅचरल तर आहेच आहे, आर्टिफिशियल पण करू शकतो. तेथे जे पीपल काम करतात, वर्कर्स काम करतात, त्यांना काय करू शकतो आपण? प्रॉपर ट्रेनिंग देऊ शकतो, कंट्रोल करू शकतो. तेथील तापमान मेंटेन करू शकतो. सोसायटी, त्यानंतर पॉलिटिकल कॉन्सेप्ट म्हणजे आपलं पॉलिटिक्स नाही होत. फॅक्टर्स कुठल्या? सपोज इम्पोर्ट एक्सपोर्ट, टॅक्स, ड्युटीज, मटेरियल अवेलेबिलिटी, इनपुट अवेलेबिलिटी, सेल्स अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, ट्रान्सपोर्टेशन सिस्टम. ह्याच्यावर राजकारण म्हणजे ते राजकारण नाही, गव्हर्नमेंटल कॉन्सेप्ट, बिझनेस व्ह्यूने विचार केला त्याचा पण इफेक्ट आहे. कधी कधी इम्पोर्ट ड्युटी वाढवल्या जातात, कधी कधी एक्सपोर्ट ड्युटी वाढवल्या जातात, कधी कधी इम्पोर्ट केल्या जाणाऱ्या मटेरियलवर बॅन केला जातो, कधी कधी एक्सपोर्ट केलेल्या मटेरियलवर बॅन केला जातो.
एक एक्झाम्पल बघा, एक फॅक्टर बघा. एक्झाम्पल, अगरबत्ती उद्योग, छोटासा उद्योग, खूप मोठा पण उद्योग आहे अगरबत्ती उद्योग. त्याच्यासाठी अगरबत्तीसाठी मटेरियल पण लागतं आणि त्या अगरबत्तीसाठी आतमध्ये कॅन्डल पण लागते, बॅम्बू कॅन्डल. ती इथून मागे आपण बाहेरून आयात करायचो. मे बी आपला मेन इम्पोर्ट म्हणजे आपण ज्यांच्याकडनं मेन इम्पोर्ट करायचं मे बी तो चायना होता. अजून पण बरेच सारे देश होते. आपण सध्या स्थितीला त्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवल्या आणि ते इम्पोर्ट कमी केलंय. त्याऐवजी आपल्या देशात कसं त्याचं प्रोडक्शन होईल याच्याबद्दल विचार चालू आहे. हा विचार पॉलिटिकल दृष्टीने आहे, पॉलिटिकल म्हणजे बिझनेस व्ह्यूने आहे, तो केलेला आहे. पण त्याचा परिणाम व्यवसायावर झाला ना. व्यवसायासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, इनपुट आहे, ते मात्र कमी झालं ना. येते लक्षात. हा देखील एक फॅक्टर आहे ज्याच्यामुळे लॉस होतो ना. ज्याच्यामुळे आता लेटेस्ट एक्झाम्पल बघा, आता ह्या स्थितीचं कुठला महिना चालू आहे आता, हा सप्टेंबर. सध्या स्थितीला 4 व्हीलर हा जो सेक्टर आहे म्हणजे ऑटो जो सेक्टर आहे त्याच्यासाठी लागणारं जे स्पेसिफिक मटेरियल आहे ऑटो सेक्टरसाठी त्याची मुबलक उपलब्धता नाहीये, त्याची उपलब्धता कमी झाली. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला. आता याचा अर्थ फायर अँड सेफ्टीचा पर्सनचा याच्याशी रिलेट नाहीये. ह्या रिस्पॉन्सिबल पर्सनशी जबाबदारी, त्याच्याशी रिस्पॉन्सिबल जे पर्सन्स आहे, जी सिस्टम आहे ती जबाबदारी, तो इश्यू नाही. पण हा एक फॅक्टर आहे ज्याचा परिणाम हा व्यवसायावर होतो. ज्याचा परिणाम व्यवसायावर झाला म्हणजे आर्थिकतेवर होतो. आर्थिकतेवर झाला म्हणजे तिथे काम करणाऱ्या वर्कफोर्सवर होतो. वर्कफोर्सवर झाला म्हणजे त्याच्या मेंटॅलिटीवर होतो. अर्थात सेल्स जर कमी झाला तर इन्कम कमी होईल. इन्कम कमी झाला म्हणजे वर्करच्या सॅलरीवर परिणाम होईल. वर्करच्या सॅलरीवर परिणाम झाला म्हणजे त्याच्या सायकोलॉजीवर परिणाम होईल. पण प्रत्येक वेळेस सेफ्टीचे नियमच पाळून चालणार नाही, त्यांची सायकोलॉजी पण महत्वाची. तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी या फक्त हेल्मेट घालण्यापुरत्या लोकांनी तिथे काम करणे जे वर्कर त्यांनी हेल्मेटच घालावं, सेफ्टी शूजच घालावा, सेफ्टी बेल्टच घालावं इथपर्यंत राहत नाही. तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी रिगार्ड्स टू देअर सायकोलॉजी पण आहे. दीज कॉन्सेप्ट आर कन्सिडर्ड ॲज अ फॅक्टर. असे खूप सारे फॅक्टर, बरेच सारे फॅक्टर आहे ज्याच्यामुळे अपघात घडतात. आपण एक कॉमन वायरिंग पण बघितली, आपण एक कॉमन फ्लोअरवर असणारं मटेरियल पण बघितलं, आपण एक अनकॉमन ड्युटीज, इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी किंवा पॉलिटिकल कॉन्सेप्ट पण बघितले. ह्या सगळ्या गोष्टी ह्या वर्क फोर्सवर काम करतात किंवा वर्क फोर्सवर परिणाम करतात. ह्या सगळ्या गोष्टी मशिनरीवर परिणाम करतात. अर्थात या सगळ्या गोष्टी व्यवसायावर परिणाम करतात. त्याच्यातनं अपघात जनरेट होतो. अपघाताचे पण खूप सारे काय टाईप आहे, त्याचे पण खूप सारे फरक आहे किंवा टाईप आहे, ते पण आपण पुढे बघणार आहोत. बट द मेन कॉन्सेप्ट इज ऍक्सिडेंट्स आर अनकंट्रोलेबल. ऍक्सिडेंट्स आर नॉट प्लान. ठरून नाही होत. आता इम्पोर्ट कमी केलं, आता हे काय ठरून झालंय का? एन्व्हायरमेंटल कंडिशन बदलल्या, आपल्या हातात हे का ठरून झालंय? नाही. ऍक्सिडेंट हे कधी प्लॅन केले जात नाही. ऍक्सिडेंटचे जे कॉन्सेप्ट आहे ते कंट्रोल केले जाऊ शकत नाही. आणि ऍक्सिडेंट कधीही घडतो, अनएक्सपेक्टेड येतो, अनप्रेडिक्टेबल येतो, अनएक्सपेक्टेड कधीही घडतो. असं नाही की आता 26 मार्चलाच आपली गाडीचा टायर फुटणार आहे किंवा 26 सप्टेंबरलाच आपल्या गाडीचा टायर फुटणार आहे किंवा ब्रेक लागणार नाही किंवा कुत्रा आडवं जाणार आहे, असं काही होत नाही. पण ऍक्सिडेंट जरी अनकंट्रोलेबल असेल, अनप्रेडिक्टेबल असेल, अनप्लॅन असेल, पण त्या ऍक्सिडेंट तशा पद्धतीचे ऍक्सिडेंट घडू शकतात याची मात्र आपल्याला पूर्वकल्पना असू शकते. हे तर आपण करू शकतो की आपण केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर तिथे एक्सप्लोजन होऊ शकतं. आपण गॅसेस इंडस्ट्रीमध्ये काम करतो तिथे एक्सप्लोजन होऊ शकतं. आपण कन्स्ट्रक्शनला काम करतो तिथनं पीपल पडू शकतात, वर्कर खाली पडू शकतात. हे तर ऍक्सिडेंट कॉमन आहे. मग असे जर ऍक्सिडेंट घडू शकतात याचा आपण एक काल्पनिक कॉन्सेप्ट किंवा याचे काय म्हणतात आपण सपोज जरी केलं तर तसं जर घडलं तर आपण काय करू शकतो? तसं जर घडू शकतं किंवा घडलं तर आपण त्याच्यावर काय उपाययोजना घेऊ शकतो हे तर आपल्या हातात आहे.
सगळेच अपघात आपल्याला माहित असतात असं नाही, पण इतिहासाची पुनरावृत्ती होते. इतिहासाचा जर प्रॉपर अभ्यास केला, झालेल्या अपघातांचा प्रॉपर अभ्यास केला, तर एखाद्या कामाशी रिलेटेड, एखाद्या प्रोसेसशी रिलेटेड कुठले कुठले अपघात असू शकतात याचा तर अंदाज आपण बांधू शकतो. ते अपघात घडू नये म्हणून त्याच्यावर आपण काहीतरी वर्कआउट करू शकतो. आणि जर ते अपघात घडले तर आपण कुठल्या ऍक्शन घेऊ शकतो ह्याच्यावर तर आपण काम करू शकतो. मग आपलं काम काय आहे? एखादी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचा प्रॉपर अभ्यास करणे, नीट आहे का? त्यामुळेच सेफ्टी आणि फायरचे लोक सगळ्या इंडस्ट्रीत आहेत. आपल्याला कुठल्या इंडस्ट्रीत फोकस करायचं आहे, आपल्याला कुठल्या जॉब प्रकारात जायचंय, कुठल्या सेक्टरमध्ये जायचंय हे आपण फायनल करणं गरजेचं आहे. आपल्या स्वभावानुसार, आपल्या फिजिकल स्ट्रेंथनुसार, आपल्या मेंटॅलिटीनुसार असे खूप सारे सेक्टर आहेत. तुम्हाला कुठे जायचंय, यू मस्ट प्रिपेअर फॉर इट. नाव आता ते सेक्टर किंवा ती इंडस्ट्री फायनलाइज केल्यानंतर तिथे काय प्रोसेस आहे, मग आपण आपल्या मुद्द्याकडे, आपल्याला ती प्रोसेस माहीत असणं गरजेचं आहे. त्या प्रोसेसशी रिलेटेड कॉन्सिक्वेन्सेस माहीत असणं गरजेचं आहे. त्या प्रोसेसशी रिलेटेड कुठले कुठले अपघात घडू शकतात आणि घडलेले आहे याचा आपल्याला अंदाज आणि अभ्यास असणं गरजेचं आहे. ते अपघात घडल्यावर कुठले कुठले परिणाम झाले, ते अपघात घडण्यासाठी कुठले कुठले फॅक्टर जबाबदार होते, याचा सगळ्याचा आपण प्रॉपर विचार करणे, त्या फॅक्टरचाही विचार करणे, त्या अपघाताचाही विचार करणे, त्यानंतर होणाऱ्या कंडिशनचा पण विचार करणे आणि त्यानुसार अगोदर प्लान करणे, कशा पद्धतीने आपण ते काय करू शकतो, कंट्रोल किंवा मिनिमाइज, कंट्रोल तर नाही म्हणा, मिनिमाइज करू शकतो, उपाययोजना करू शकतो. त्या उपाययोजना अपघाताच्या पूर्वी, ड्युरिंग ऍक्सिडेंट आणि आफ्टर ऍक्सिडेंट कशा होऊ शकतात आणि कुणी कुणी करायच्या, त्याच्यावर काम कोणी कोणी करायचं, एक वेल प्लॅन मॅनरने केलं जातं. ते आपणही करतो आणि तिथे काम करणारे जे लोक आहेत त्यांनी पण करायचं आहे. आपलं काम हे नाहीये फक्त की लोक काम करत असताना त्यांनी सेफ्टीचे इक्विपमेंट वापरणे, ते तर कामच आहे आपलं, पण अपघात घडू नये म्हणून सर्वेक्षण करणे, सुपरवाइज करणे, कुठल्या गोष्टी अपघाताला जबाबदार असू शकतात हे पण आपण शोधणे, त्या रिपेअर करणे. आणि अपघात जर घडलाच, चुकून जर घडलाच तर कुठल्या कुठले पावलं उचलायचे. सपोज केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतोय, केमिकल कंपनीत काम करतोय आणि तिथे छोटं मोठं एक्सप्लोजन झालं. आता ते एक्सप्लोजन होऊ नये याच्यासाठी आपण सेफ्टीचे सगळे नियम वापरले, एक प्रॉपर टॅगिंग केलं, एक प्रॉपर पीपीई वापरले, एक प्रॉपर ट्रेन पर्सनलच त्या कामाला पाठवले, तिथली फिजिकल कंडिशन आपण कंट्रोल केली, हे सगळं केलं, ठीक आहे. तरी देखील अपघात घडलाच तर आपली जबाबदारी आहे तिथे काम करणारे जे लोक होते, तिथे असणारे रिस्पॉन्सिबल जे लोक आहेत त्यातले कुठले लोक बाहेर काढू द्यायचे, त्यांना लवकर बाहेर काढायचं, कोण त्या कॅज्युअलिटी हँडल करेल, कोण ती आग विझवेल, कुणाला कुणाला काय काय जबाबदारी आहे. एक माणूस तर सगळे काम करू शकत नाही, किंवा त्या इंडस्ट्रीत जर 5 सेफ्टीचे लोक असतील तर ते 5 लोक तर सगळं नाही करू शकत. त्यांनी तिथे काम करणाऱ्या लोकांना जर अपघात घडला तर आपण पहिलंच ट्रेन केलं. तुमचं काम आहे फिजिकली फिट जे लोक आहे त्यांनी तेथील ज्या कॅज्युअलिटी आहे, जे लोक जखमी वगैरे झाले त्यांना बाहेर काढणे, जे प्रॉपर ज्यांना आपण ट्रेनिंग देऊन केलं की आग कशी विझवतात त्यांनी एक्सटिंग्विशर, स्प्रिंकलर, ड्रेंचरच्या साह्याने, फिक्स सिस्टम आणि पोर्टेबल सिस्टमच्या साह्याने ती आग विझवण्यासाठी मदत करणे. काहींनी इमर्जन्सी नंबरवर, हेल्पलाईन नंबरवर फोन करून बाहेरनं मदत बोलवणे, मग ते फायर टेंडर असेल, बऱ्याच साऱ्या हे बोलवणं, किंवा पंप रूम, ज्यांना आपण पंप रूम बद्दल रिस्पॉन्सिबिलिटी दिली त्यांनी पंप रूम चालू करणे. असे प्रत्येकाला जबाबदाऱ्या डिस्ट्रीब्यूट करून देणे, आपण देखील काम करणे आणि त्यांच्याकडनं झालेल्या अपघातावर कंट्रोल, झालेल्या अपघातावर कशा पद्धतीने वर्कआउट केलं जाऊ शकतं ह्याचा पण विचार करणे, ते पण त्यांना ट्रेन करणे, त्यांच्याकडनं ते करून घेणे. बिकॉज ऍक्सिडेंट कॅनॉट बी रिमूव्ह, वी कॅन मिनिमाइज ऍक्सिडेंट. आपण फक्त अपघात कमी करू शकतो, त्याची वारंवारता कमी करू शकतो, त्याचा प्रभाव, अपघातानंतर होणाऱ्या फॅक्टरवर जो प्रभाव आहे तो देखील कमी करू शकतो, आणि अपघात होण्यासाठी जे जबाबदार फॅक्टर आहे त्यांचा पण कॉन्सेप्ट कमी करू शकतो. पण रिमूव्हल होणार, अपघात घडणारच. जगात सगळ्यात जास्त अपघात हे रोड साईडला घडतात, नंबर 1, आणि 2 नंबर ऍक्सिडेंट घडतात कन्स्ट्रक्शन साईडला. नीट आहे का?
जगात सगळ्यात जास्त अपघात हे रोड साईडला घडतात, त्यात भारत 1 नंबर आहे. आणि 2 नंबर अपघात घडतात हे कन्स्ट्रक्शन साईडला. अपघात घडणारच, ते आपण कंट्रोल करू शकत नाही, अचानक घडतील. पण त्याचा जो परिणाम आहे, त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहे, त्याचे जे लॉसेस आहेत, ते मात्र आपण कमी करू शकतो किंवा अपघात घडण्याचं प्रमाण कमी करू शकतो. पण अपघात घडणारच. आपली मेन रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे अपघात कमी करणे, त्याच्याशी रिलेटेड फॅक्टरचा अभ्यास करणे, तेथील प्रोसिजरचा अभ्यास करणे आणि अपघाताचं प्रमाण काय करणे, कमी करणे. त्याची रिलेटेड तेथे काम करताना जे लोक आहेत त्यांच्याकडनं होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या मिनिमाइज करणे, त्यांना सेफ्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रवृत्त करणे. लोक ऐकतात असं नाही, आपल्याला त्यांना वारंवार सांगून अनेक मार्ग वापरून त्यांना काय करायचंय, प्रवृत्त करायचंय की तुम्ही सेफ्टी इम्प्लिमेंट करा आणि अपघाताचं प्रमाण काय करा, कमी करा, जेणेकरून तुमचा पर्सनल फिजिकल लॉस पण होणार नाही, फॅमिली लॉस पण होणार नाही, इकॉनॉमिकल लॉस पण होणार नाही, सोशल लॉस पण होणार नाही, लिगल कॉन्सिक्वेन्स जे होणार आहे ते पण कमी होतील. ओके.